स्वागत आहे तुमचं आवड गणिताची या चॅनल मध्ये। आज आपण फक्त 10वीची एक्झाम जवळ येते आणि 10वीच्या एक्झामला सर्वात टफ जाणारा जो लेसन आहे मुलांना तो आहे त्रिकोणमिती। आणि त्याच त्रिकोणमिती मधले किंवा ट्रिग्नोमेट्री मधले जे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत 1 मार्क्सचे ते मी या आधीच्या व्हिडिओमध्ये पण टाकलेले आहेत, म्हणजे डिस्क्रिप्शन मध्ये बघायला मिळेल तो व्हिडिओ तुम्हाला। आणि या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला 1 मार्क्सचे क्वेश्चन जे आहेत ते आज सांगणार आहे। पण त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला पण नक्की लाईक करा। तर बघा आज आपण बघतोय त्रिकोणमितीचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स। पण त्याआधी मी तुम्हाला अजून एक सांगू इच्छिते की त्रिकोणमिती जर तुम्हाला परफेक्ट करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला सगळे फॉर्म्युलेज बाहेर पाहिजेत, म्हणजे पाठांतर हवेतच। आणि दुसरी गोष्ट त्रिकोणमिती रेशो म्हणजे ट्रिग्नोमेट्रिक रेशो टेबल जो आहे तो टेबलही तुम्हाला पाठ होत असेल तर तो टेबल पाठ करून ठेवा। अदरवाइज तुम्हाला जर तो पाठ होत नसेल तर त्याची लिंक, तो टेबल इझिली कसा बनवायचा त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये टाकलेली आहे, तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघून घ्या। क्वेश्चन बघतोय यामधला आता, तर यामध्ये बघा 1 मायनस tan स्क्वेअर 45 आणि 1 प्लस tan स्क्वेअर 45 डिग्री। आता ट्रिग्नोमेट्रिक रेशो टेबल आहे, त्या टेबल वरून tan 45 ची व्हॅल्यू ही काय असती 1 असती, त्यामुळे आपण इथं डायरेक्ट सबस्टिट्यूशन करू शकतो। म्हणजे तिथे बघा 1 आणि इथं 1 चा स्क्वेअर अपॉन 1 मायनस 1 चा स्क्वेअर आलेला आहे, का तर tan स्क्वेअर 45 पण 1च असतं आणि tan स्क्वेअर 45 पण किती असतं तर 1च असतं। म्हणजेच बघा आता 1 आणि 1 म्हणजे 1 मायनस 1 आणि 1 प्लस 1 आहे, तर इथे येताना आन्सर किती येईल आपलं 0/2, म्हणजे ह्यांचं आन्सर जे असणार आहे ते किती असणार आहे आपलं 0 हे आन्सर असणार आहे। नेक्स्ट बघा tan थीटा इज इक्वल्स टू 13/12 दिलेले आहे, देन cot थीटा इज इक्वल्स टू आपल्याला फाइंड करायचे। आता tan थीटा आणि cot थीटा हे एकमेकांचे काय आहेत इनव्हर्स आहेत, त्यामुळे आपण फॉर्म्युला डायरेक्ट राईट करू शकतो। तर cot थीटा इज इक्वल्स टू 1/tan थीटा। बट आता 1/tan थीटा म्हणजे काय येणार आहे 1/13/12 येणार आहे। याचा जर रेसिप्रोकल केला तर इथं किती येणार आहे 12/30। जेव्हा डिवाइडेड मध्ये असतं त्याला मल्टिप्लिकेशन करून डिनॉमिनेटर न्यूमरेटरला जातो आणि न्यूमरेटर डिनॉमिनेटरला येतो, म्हणजे cot थीटा इज इक्वल्स टू किती असणार आहे आपलं 12/30 असणार आहे। नेक्स्ट बघा कोसेक थीटा इंटू रूट ऑफ 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू 1 हे आपल्याला प्रूफ करायचंय। तर आता प्रूफ करताना आपल्याला बघा LHS ची जी साइड असते ती LHS आपल्याला पहिल्यांदा राईट करून घ्यायची आहे। म्हणजेच काय बघा कोसेक थीटा इंटू रूट ऑफ 1 मायनस कॉट स्क्वेअर थीटा। बट आता इथं कोसेक थीटा ऍज इट इज तसंच ठेवणार आहे आपण, बट रूट मध्ये 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा म्हणजेच काय असणार आहे इथं तर साइन स्क्वेअर थीटा असणार आहे। आणि साइन स्क्वेअर म्हणजे इथं परत आले कोसेक थीटा। का साइन स्क्वेअर घेतलं तर इथे एक फॉर्म्युला आहे आपला, फॉर्म्युला कुठला आहे तर बघा इथंच लिहिते मी साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू 1 असतं। तर त्यातलं जे कॉस स्क्वेअर होतं तिकडे गेल्यानंतर मायनस मध्ये गेलेले आहेत, म्हणजे साइन स्क्वेअरची व्हॅल्यू काय लिहिली 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा, म्हणून हा जो 1 मायनस कॉस स्क्वेअर होता त्याच्याऐवजी आपण काय लिहिलेलं आहे साइन स्क्वेअर थीटा ही व्हॅल्यू लिहिलेली आहे। पण इथं रूट आणि स्क्वेअर रूट होतं गेट कॅन्सल झालेलं आहे, म्हणजे राहिलेलं आहे फक्त आपलं साइन थीटा। बट आता साइन थीटा म्हणजेच काय असतं तर इनव्हर्स ऑफ कोसेक थीटा असतं, म्हणजे कोसेक थीटा आणि कोसेक थीटा गेट कॅन्सल झालेले आहे आणि आन्सर किती असणार आहे याचा 1 हे आन्सर असणार आहे। नेक्स्ट बघा tan थीटा इज इक्वल्स टू 1 देन sin थीटा इंटू cos थीटा इज इक्वल्स टू व्हॉट, म्हणजे sin इंटू cos ही व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे। पण त्याआधी बघा tan थीटा हा काय आहे 1 आहे, पण थीटा 1 tan थीटा हा 1 केव्हा असतो जेव्हा थीटाची व्हॅल्यू 45 डिग्री असते त्यावेळेला tan काय असतो 1 असतो। मग त्या पद्धतीने आपल्याला साइन बघा दिलेली व्हॅल्यू काय आहे साइन 45 इंटू कॉस 45 काढायला लागेल आपल्याला। तर साइन 45 हे आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक रेशो टेबल वरून ह्याची व्हॅल्यू असती 1/√2 असती आणि कॉस 45 ची व्हॅल्यू काय असती 1/√2 असती। आता इथं 1 1 जा 1 आले, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरची मल्टिप्लिकेशन करतो म्हणजे √2 नुसते 2 असतात, म्हणजे याचं जे आन्सर आहे ते असणार आहे 1/2 हे आन्सर असणार आहे। नेक्स्ट काय सांगितलेलं आहे 2 sin थीटा इज इक्वल्स टू 3 cos थीटा देन tan थीटाची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची। म्हणजेच काय करायचं हे जे इक्वेशन दिलेले आहे ते तुम्हाला सॉल्व्ह करायचे। मग त्यासाठी काय करायला लागेल बघा तर 2 sin थीटा इज इक्वल्स टू 3 cos थीटा होतं, आपल्याला tan थीटा हवाय म्हणजे cos थीटा इकडे आला तर काय होईल बघा sin थीटा अपॉन cos थीटा होईल आणि हा जो 2 आहे इकडे गेल्यानंतर 3/2 होईल। आता sin थीटा अपॉन cos थीटा म्हणजेच काय असतं हा पण एक फॉर्म्युलाच आहे, तो फॉर्म्युला म्हणजेच काय आला आपला
tan theta इज इक्वल्स टू 3/2 हे आलेलं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये बघा, cot 90 minus a is equals to 1, then अँगल a is equals to what, म्हणजे अँगल a किती आहे हे आपल्याला फाइंड आउट करायचंय. पण आधी त्यासाठी इथं पण एक फॉर्म्युला आहे की cot 90 minus theta is equals to tan theta असतो. म्हणून ह्याच्याऐवजी आपण काय लिहू शकतो, तर tan a is equals to 1. आता ट्रिग्नोमेट्रिक रेशो टेबल आहे, त्या टेबलमध्ये tan थीटा केव्हा 1 असतो, ज्या वेळेला tan 45 असतो, म्हणजे tan 45 इज इक्वल्स टू 1 असतो. म्हणजेच a ची व्हॅल्यू अँगल a इज इक्वल्स टू किती असणार आहे, आपला 45 डिग्री असणार आहे. नेक्स्ट sin 75 डिग्री अपॉन cos 15 डिग्री आहे. तर आता फर्स्ट आपल्याला काय करायला लागेल बघा, तर 75 प्लस 15 हे किती असतात आपले 90 डिग्री येतात. त्याच्यामुळे आपण इथं साइनचा फॉर्म्युला यूज करू शकतो. साइनच्या ऐवजी आपण इथं काय लिहू शकतो, तर cos 90 मायनस 75 अपॉन इथं किती असणार आहे, cos 15 डिग्री. तर आता cos 90 मायनस 75 म्हणजेच किती असणार आहे तुमचे cos इंटू 15 डिग्री आले, आणि खाली पण किती आहेत cos इंटू 15 डिग्री आहेत. cos 15 ला cos 50 गेलेले आहेत, राहिले फक्त 1. हे आपल्या ह्याचं आन्सर असणार आहे. नेक्स्ट आपल्याला प्रूव्ह करायचंय की ह्या दोन्ही व्हॅल्यू इक्वल आहेत, म्हणजे cos 90 मायनस a अपॉन sin a इज इक्वल टू sin 90 मायनस a अपॉन cos a, दोन्ही व्हॅल्यूज इक्वल आहेत हे आपल्याला प्रूव्ह करायचंय. मग त्यासाठी बघा आपण काय घेतलं, LHS घेतलं. तर LHS ची व्हॅल्यू काय आहे, cos 90 मायनस a अपॉन sin a. बट आता cos 90 मायनस a जसं वरचं होतं, cos 90 मायनस a म्हणजेच काय असतो, sin a असतो. म्हणजेच इथे बघा sin a अपॉन sin a आला. साइन गेट कॅन्सल झालेला आहे, इथं आलेला आहे 1, ह्याला नंबर 1 द्या. नेक्स्ट RHS घ्या, RHS किती आहे आपलं sin 90 मायनस a अपॉन cos a. बट आता sin 90 मायनस a म्हणजेच काय असणार आहे, cos a असणार आहे, अपॉन परत cos a. cos a गेट कॅन्सल, 1 आलेलं आहे, परत 2. फ्रॉम LHS आणि RHS काय झालेलं आहे, LHS इज इक्वल्स टू RHS आलेलं आहे. कशावरून, फ्रॉम 1 and 2. देअरफॉर हे जे असणार आहे त्या ॲज इट इज आपल्याला खाली लिहायचं आहे, म्हणजे cos 90 मायनस a अपॉन sin a इज इक्वल्स टू sin 90 मायनस a अपॉन cos a. व्हिडिओ इथं संपलेला आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या 2 मार्कच्या क्वेश्चन्स मध्ये. थँक्यू.